रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अरे बाबा आमच्यावर कृपा करावं तुम्ही आम्हाला भेटण्याची काही कॉल द्या शेवटी तरी भेट. अरे मुळात आम्ही सातवणाला आलो हे सांगत चला यादव ना पुढे अमोलला मागे अमोल सर मेरे यादव को बैठने का थोड़ा यस सर जाते जाते अभी सरकारी फळाबाबत खूपच चर्चा उलटसुलट चालू आहे. बघा तेवढ्या पृष्ठापुरतं बोलायचं झालं तर हे खूप प्री मॅच्युअर्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, खूपच आधी होईल. याचं कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागायचा आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर प्रभाग रचना, लोकसंख्या, मतदारसंघाची पुनर्रचना असं सगळं होईल. पुन्हा तो निर्णय स्टेट वाईज होईल का सिटी वाईज होईल? तो सिटी वाईज होईल ना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्या पार्ट्या वर्षानुवर्ष एक राज्याचा निर्णय करत नाहीत. तो राज्याचा निर्णय करता 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 कॉमन होऊ शकतो, पण तो बऱ्याच वेळेला त्या शहरामध्ये कोणाचं काम जास्त आहे याच्यावर होतो. मग कोणाला किती शीस हे कोणाची किती ताकद यावर ठरतं. आणि आता बोलणं हे अगदीच आपलं तुम्ही प्रश्न विचारला आहे, मी काहीतरी उत्तर द्यायचं असेल. पद्धतीनं सर आमदार मोठमोठे नेते याच्यावर वक्तव्य द्यायला लागले. नाही बरोबर देऊच नाही समजा. माझं म्हणणं की असं आत्ता काही स्टेटमेंट करू नये असं माझं मत आहे. पण नेतेच तुम्ही म्हणता तसे इतके मोठमोठे आहेत त्यांना मी मार्गदर्शन काय करणार? हेच त्याचं उत्तर, हे खरं उत्तर आहे. मला बरं उत्तर कधी देता येत नाही, खरं उत्तर देता येतं. ते खरं उत्तर हेच आहे की जेव्हा केव्हा निवडणुका घोषित होतील त्यातली अनिश्चितता इतकी आहे, कारण आपल्या हातातच नाही, सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. ती अनिश्चितता संपल्यानंतर त्यावेळची परिस्थिती, पक्षांची आपापली स्थिती यावर निर्णय होईल. सर धनंजय मुंडेमुळे जी अडचणी येत आहेत त्याबाबत काय तुम्ही ज्येष्ठ आहेत दादा, म्हणजे कशामुळे काय बोलणार?